ठाणे घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ठाणे फ्रीवेची निर्मिती करा. भाजपचे कृष्णा पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडे लेखी मागणी. वाढते ठाणे शहर घोडबंदर रोड व लगतच्या भागातील नियमितची वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून घोडबंदर ते ठाणे असा खाडी किनारा ठाणे फ्रीवे बांधून तो पुढे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाला जोडावा अशी आग्रही मागणी ठाणे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली. ठाणे घोडबंदर या भागातील वाढते नागरिकीकरण, वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन ठाणे शहरातील रस्त्यांची वाहने सामावून घेण्याची क्षमता आज घडीला संपलेली आहे. आत्ताच या विशेष उपाययोजना न केल्यास भविष्यात सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर अशी ठाणे शहराची ओळख होईल. हे टाळण्यासाठी ठाणे शहराच्या खाडी किनाऱ्यालगत स्वतंत्र ठाणे फ्रीवे उभारण्याची गरज असून या संदर्भात राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका आणि MMRDA यांनी संयुक्तपणे उपक्रम राबवावा अशी मागणी कृष्णा पाटील यांनी या पत्रात केली आहे. हा ठाणे फ्रीवे खालील मार्गाने उभारल्यास त्याचा फायदा ठाणे शहराबरोबर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, विरार या दिशेने जाणाऱ्या वाहनांना देखील होईल. चव्हाण साहेब आणि आयुक्त साहेब यांना निवेदन करून प्रत्यक्ष भेटून एक संकल्पना मांडलेली आहे की मुंबई फ्रीवे जे आहेत बाहेरच्या बाहेर मुंबईची बाहेरची जाणारी वाहनं बाहेरच्या बाहेर काढण्याच्या हिशोबाने जो अटल सेतू आणि फ्रीवे केलेला आहे त्याच धर्तीवर ठाण्यामध्ये घोडबंदर रोड ते ठाणे फ्रीवे करण्यात यावा. वसई क्रीक रोड ते वाघबीळ खाडी असेल आणि कोपरीला जॉईन करावं. कोपरीपासून तो मानखुर्द पण जॉईन केल्यास म्हणजे मुंबईतून जी येणारी जी वाहनं आहेत ती ठाण्यातून जावं लागतं. म्हणजे अहमदाबादला असेल, नाशिकला असेल किंवा वसई विरारला, तर त्या वाहनांना त्या फ्रीवेनी जर खाडी किनाऱ्यावरून कोस्टल रोडप्रमाणे जर वसई पण मार्ग सेपरेट केला तर ती वाहनं तिकडून गेल्यामुळे इथे समस्या ट्रॅफिकची कमी होईल. तसेच नवी मुंबई आणि ऐरोली ह्या विभागातून पण जे गुजरातला जाणारे असतील, नाशिकला जाणारे असतील, तसेच वसई विरारला त्यांनाही ते जायला बाहेरच्या बाहेर पडेल आणि ती वाहनांचा ताण ठाण्यातील ट्रॅफिक समस्येवरती पडणार नाही आणि समस्याचा निराकरण होईल आणि एक धोरणात्मक हा डिसिजन होईल अशी मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण माझं म्हणणं आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिका आणि MMRDA यांनी संयुक्त हा उपक्रम अटल सेतूच्या धर्तीवर करावा आणि ठाणेकरांना ह्या समस्येतून मुक्तता करावी ही विनंती